कालच्या ग्रामसभेमध्ये सरपंचानं एका महिलेला शिकून आणलं की रामनगरच्या महिलेला निकर ब्रा जाग्या सरपंचाच्या पैशाचा आहे. अहो इतके गैरगुजरे जनता नाही तो भीक मागून खाऊन पण सरपंचाच्या तुकड्यावर जगणारे वाटलेले त्यांनी आम्हाला निकर ब्रा हे सरपंचाने दिले. बाईला वापरायला आमचं 2 माणसं वारले गाडी खाली ऍक्सिडेंट होऊन पाण्यासाठी. आमचा पाण्याचा प्रश्न आहे. हे प्रश्न तुमच्या रानात न्यायच्या ऐवजी आमच्या रामनगर या गावापाशी जागा हायवे जागा द्यायला तयार एक माणूस तिथं करा. हे वारंवार म्हणू आम्ही गळून गेलो. आता आमचा लास्ट पर्याय आहे कुठेतरी एक औषध प्यावं आणि कुठं मग झाडाला फाशी खावं एवढं एक पर्याय वाचलेला आहे आमच्या. चैन काठी कुराड हे स्वतः पोलीस प्रशासनानं बघितलेलं आहे. समोर रस्ता लोक आंदोलन मध्ये जाहीर निषेध मध्ये आम्ही सगळे जाळपोळ करून स्वतःच आत्मदहन करण्याच्या मार्गावर ग्रामसेवकला आम्ही प्रश्न विचारला ग्रामसभा कशावर आहे ते मला तुम्ही गप्प बसा बोलायचं नाही. ग्रामसेवक मुद्दे ते म्हणताय तुम्ही गप्प बसा बोलू नका तुम्ही गप्प. ग्रामसभा कशासाठी ठेवली? ग्रामसेवक स्वतः आम्हाला हे तुम्ही बघू शकाल की कशा प्रकारे ग्रामसभा भरल्यानंतर कसे मारण्यात ग्रामस्थाला मारण्यात आलेले आहे. तुम्ही बघू शकता समोरच हे कशाने मारलेले हे तुम्ही बघू शकता. ग्रामस्थ ज्यांना मारण्यात आलेले आपण त्याला विचारणार आहोत नेमकं का कशामुळे मारण्यात आले तुम्हाला? काय नाही आम्ही ग्रामसभा असंच घेत होतं की मागून कवा आले काय माहितच नाही. तुम्ही काय त्याला प्रश्न वगैरे विचारणं काय केलं? ह्या मुलाने काही विचारलं नाही. हे बसलेलं होतं अचानक त्याला पाठीवर काट्या हाणल्या. त्याच्या बायकोला घेऊन दिला असेल ती त्याच्या गुन्ह्यावर बसवा. आमच्या नशिबाला काढू आमची बायका ग्रामसेवक पोलीसवाल्यांचं स्टेटमेंट त्यांनी आमच्यासाठी लोकांना रोड आणलेत मारण्यासाठी. आमचं गाव पलीकडे गाव तांडा मार कसा इथं मारण्यासाठी गावकरी सगळे जमा झाले. सरपंचाने हे गाव कोणतं गाव आहे? छोटेवाडी. छोटेवाडी रामनगर येथे ग्रामसभा असल्यामुळे रामनगर 1 किलोमीटर दूर गाव आहे. रामनगरचे सर्व जनता ग्रामसभेमुळे इथे उपस्थित होते. सरपंचाचे पती व सरपंचाचा पुतण्या यांना तलवार चाकू साकळ्या रॉड वगैरे आणलं रामनगरच्या जनतेला मारण्यासाठी. कोणी आणलं? सरपंच त्यांनी आणलं का? सरपंच मॅडम वर होत्या. सरपंचपती खाली होते आणि त्यांच्या पाठीमागे त्यांचे पुतणे भावाचा मुलगा हे तिथं होता. त्याच्या हाताला चेन बाहेर बांबू आणि इतर आमच्यावर अॅट्रॉसिटी करण्यासाठी काही आमचे ग्रामस्थान इथले गावातले पुढे आले का तर रात्री सरपंचानं 500-500 रुपये त्यांना दिल्यामुळे आजची हजेरी त्यांना कामाची घेतली व आमच्यावर अॅट्रॉसिटी करण्यासाठी हे आम्हाला सतत वारंवार ग्रामसेवक सरपंच व सरपंच आम्हाला मी राजकुमार अब्दुल छोटवाडी सर आमची पत्नी सावित्रीबाई अब्दुल. हे कोण आहे? ग्रामस्थ आहेत ना? अच्छा. तर काय झालं आणि ग्रामसभेमध्ये का नाही मुद्दाम भांडण करणारा नाही हे जो केला साखर घेऊन का मारायला उडले. अच्छा. ग्रामसेवकला आम्ही प्रश्न विचारला ग्रामसभा कशावर आहे ते मला तुम्ही गप्प बसा बोलायचं नाही. ग्रामसेवक एका जणाची बाजू घेतो. ग्रामसेवक सरकारी एकाची बाजू घेत नाही कधी पण एकाची बाजू. आमचे ग्रामसेवक साहेब कास्टनं SC कास्ट ते SC कास्टचे असल्यामुळे ते वारंवार आम्ही जेव्हा त्यांना PTR जेव्हा मागितला तेव्हा म्हणते मी गावाकडे मी PTR देऊ शकत नाही आणि तुम्ही मला खूप टॉर्चर केलं. मी अॅट्रॉसिटी करीन. ही माझं क्लिप आहे व्हॉइस रेकॉर्डिंग आहे व्हॉइस शूटिंग आहे व्हिडिओ शूटिंग त्यांची म्हणजे ते बोललेले आहे का? मॅडम सरपंच मॅडम इथं नसताना घरून आणायचं चला गुन्हा दाखल करायचा जनतेवर. आता तुम्ही ते बोललात अत्याचार होईल आता व्हायचं तुम्ही बोललात तुम्ही आता ते आपल्याला जनतेला ते दाखवाच लागेल. त्या तुम्ही त्याच्यामुळे उल्लेख केलेला आहे कारण ते नंतर तुमच्या विरोधात होईल. मग नंतर ते त्याच्यानंतर अजून प्रोसिडिंग हे ग्रामसेवकनी वाचली नाही. हे आमचा एक कार्यकर्ता म्हणजे गावातला जनता आहे ह्यानं ग्रामसेवकला काही प्रश्न विचारले तर ग्रामसेवक ग्रामपंचायत मधून पळून जातानाचा व्हिडिओ व काय म्हणतो ते तुम्ही ऐका. ते व्हिडिओ मला फॉरवर्ड करा. तुम्हाला मी पाठवतो. आम्हाला मारायला आणले होते ते साखर वगैरे ग्रामसभा कशावर विचारला असतात ते म्हणते बोलायचं ना तुम्ही काय म्हणले ते? ग्रामसभा कशावर विषय सांगा म्हणला आम्हाला अगोदर मुद्दे ते म्हणताय तुम्ही गप्प बसा बोलू नका तुम्ही गप्प. ग्रामसभा कशासाठी ठेवली? ग्रामसेवक स्वतः आम्हाला आमची ग्रामसभा आम्हाला एकच मुद्दा आहे की आमचं पाणी पुरवठा जे आहे स्वतःच्या शेतात नेले गावात रामनगर
रामनगर तांड्यामध्ये जागा द्यायला तयार आहेत, पण सरपंचाच्या दादागिरी व ग्रामसेवकच्या अॅट्रॉसिटीच्या भीतीनं आम्ही काय बोलत नाही. आज आम्ही ते प्रश्न मुद्दा उपलब्ध करता पंचायत समितीमधून मॅडम कडून लेटर पाठवलं, तर ग्रामसेवक म्हणतो तो मुद्दा लास्टला होईल. अरे ज्या मुद्द्यावर जनता आहे त्या मुद्द्यावर तुम्ही चलले. मी प्रल्हाद दळवी की साहेब काय आहे की इथं ग्रामसभा ठेवलेली जात 25ला ठेवली होती महिला ग्रामसभा. कालच्या ग्रामसभेमध्ये सरपंचानं एका महिलेला शिकून आणलं की रामनगरच्या महिलेला निकर ब्रा जाग्या सरपंचाच्या पैशाचा आहे. अहो इतके गैर गुजरे जनता नाही तो भीक मागून खाऊ, पण सरपंचा तुकड्यावर जगणार म्हटलेले त्यांनी आम्हाला निकर ब्रा हे सरपंचाने दिले. अपशब्द सरपंचानं त्या बाईला वापरायला लावले. ह्याचा खुलासा तुम्ही विनंती ग्रामसभेत त्या बाईनं सांगितलं आहे का पुरावा आहे का रेकॉर्ड आहे का? हॅलो, मी प्रल्हाद दळवी. काल पंचायत समिती हे काल 25 तारीख ग्रामसभा महिलाची ठेवलेली होती. सरपंचानं काही लोकांना गावगुंडाला दारू पाजून धिंगाणा घालून स्पीकर लावून आवाज वाढवून हे असं प्रोग्राम करतो. आज मी इथं ग्रामसभा ठेवली तर आम्ही म्हणलो किंवा तुमचा आपला मुद्दा काय, तर ग्रामसेवक म्हणतो की आधी सह्याचं फॉर्म पूर्ण झाल्याच्या नंतर होईल, नाही सह्या करा नाही तर कॅन्सल होईल. मी म्हणलो साहेब असा कसा मुद्दा मांडता, मी पण हेच काम केलंय. तर ते म्हणतो मी सांगन ते ऐकायचं, बाकीच्यानं बोलायचं नाही. कोण म्हणलं असं? ग्रामसेवक आणि सरपंच. अच्छा, त्या दोघांनी दमदाटी आणि गुंडाचं राजकारण चालू आहे. लोकांना धमक्या देतात, दारू पाजतात. आम्ही उपोषणाला बसलात करतो म्हणतो, गावात तिथे लोकांना टाकी कशी घेतो, ही जागा बघतो. हे सगळे नाटक. त्यांना दासपत्र करणार होते त्यांचे आधार कार्ड ते सगळं सरपंचानं घेतलं. उद्या सकाळी येऊन रस्ते ऑफिसला या म्हणले. दिवसभर जनता रस्ते ऑफिसला बसली. सरपंच म्हणतो माझ्याजवळ पैसे नाहीत, मी टोळ्या केल्यात दिवाळीला बघून. जर हे प्रशासनाकडून ही आमच्या तांड्यावर अत्याचार होत असेल तर प्रशासनाचा जाहीर निषेध राहील. रामनगर समोर रस्ता लोक आंदोलन मध्ये जाहीर निषेध मध्ये आम्ही सगळे जाळपोळ करून स्वतःच आत्मदहन करण्याच्या मार्गावर सरपंच झालं पण नाही हे काय व्हिडिओ मॅडम पत्र आहे ना गावगुंडाचं राजकारण आहे. गावगुंडाचं राजकारण केलेलं आहे त्यानं की गाव आता इथं पोलीस प्रशासनानं इथं स्वतः चैन काठी कुराड हे स्वतः पोलीस प्रशासनानं बघितलेलं आहे. त्यांच्यावर आमच्या काही कारवाई केली नाही. पोलीसमध्ये थोडं थांबा तुम्ही. पोलीस स्टेशनला पोलीस प्रशासनाचे आम्हाला सहकार्य आहे. पोलिसाची काही अडचण नाही. ते म्हणजे पोलीस स्टेशन त्याला कायदेशीर तुम्ही गुन्हा नोंद करा आणि त्यांना हे केलं की तुम्हाला काय करायचं करा, पण तुम्ही तिथं कायद्याने करा. आमचं काही म्हणणं नाही. पण ह्या सरपंचाच्या पतीनं जे 30-35-40 वर्षांमध्ये झालं नाहीये आणि एक वर्षामधून झालं नाहीये ते आज गावगुंडानं 2 पैशाच्या आधारानं मागासवर्गीयाच्या बायाला लावून, मागासवर्गीयाच्या पोराला लावून, मागासवर्गीयाच्या लोकांना दारू पाजून इतर समाजाच्या मराठी लोकांना त्रास द्यायची अशी आमच्या गावामध्ये भूमिका घेतो. म्हणजे हिंदू लोकांना दलित आणि ओबीसी स्वर्ण हे असा वाद निर्माण करण्याचं काम हे आपले गावचे पतीचे सरपंचाचे पती अंगदरावजी कटके हे करत आहेत. असं यांना काय करायचं की आता यांना गावातला हिंदू आणि दलित वाद लावायचा आहे. पाण्याचा जलजीवनचा पाण्याचा प्रश्न जो आहे की आम्ही प्रश्न विचारला तर म्हणते मी काय तुमच्याकडे जाण्यासाठी व्यवस्था केलेली नाही का? मी जी योजना आणली तर ती माझ्या शेतात नेण्यासाठी आणलेली. ही तुमच्यासाठी तुम्हाला कुठं जायचं तर जा, मी करू शकत नाही. आम्ही आमरोपोषण केलं, तहसीलला निवेदन दिलं, पोलीस कलेक्टर ऑफिसला निवेदन दिलं, शिवला निवेदन दिलं. आता आम्ही आता आम्हाला 1 मिनिट आम्हाला प्रशासनाकडून आली ग्रामसभा घ्या. आता त्याला माहित होतं ग्रामसभा झाल्यानंतर हे असं होईल म्हणून त्यांना त्यांचे पुतणे त्यांना चैन काट्या कुराडी आणायला लावल्या आणि दलित आणि स्वर्ण दंगल घालायचं त्याचं हे केलेलं आहे. ओके, म्हणून आमची एक शासनाला अशी विनंती की आम्हाला गोरगरिबाला ह्या वाचवावे आणि सहकार्य करावे एवढीच विनंती. गरम सगळ्याच्या ह्या माणसामुळं मी कुठंतरी फाशी खावा असं मला वाटायला लागलंय. नेमकं काय कारण आहे? ह्या जलजीवनच्या प्रकरणात आम्ही वारंवार ह्यांना तक्रारी करून वारंवार सांगून 2 वर्षापासून आम्ही म्हणत बाबा आमचं 2 माणसं वारले गाडी खाली ऍक्सिडेंट होऊन पाण्यासाठी. आमचा पाण्याचा प्रश्न आहे. हे प्रश्न तुमच्या रानात न्यायच्या ऐवजी आमच्या रामनगर या
गावापाशी जागा हायवे टच जागा द्यायला तयार आहे एक माणूस तिथं करा हे वारंवार म्हणू आम्ही गळून गेलो. आता आमचा लास्ट पर्याय आहे कुठेतरी एक औषध प्यावं आणि कुठं मग झाडाला फाशी खावं एवढं एक पर्याय वाचलेला आहे आमच्या. आज तुमच्या गावामध्ये आम्हाला ग्रामसभेत आम्ही इथं ग्रामसभा आहे म्हणून आम्हाला रामनगर येथे नोटीस लावली गेली. आम्ही आलो तिथं नोटीस आणि आम्ही सभेत चालू व्हायच्या आधीच ह्यानी काहीतरी कुरबुऱ्या करून समजा काहीतरी एकमेकाच्या अंगावर टाकून वाद निर्माण करण्यासाठी सरपंच पती यांचा जो पुतण्या आहे त्याला त्यांनी साखळी घेऊन आणि काट्या मारायसाठी कुऱ्हाडी हे हत्यार घेऊन आम्हाला मारायसाठी प्रयत्न केले. ह्याच्यावर शासन काहीतरी तोडगा काढावा. नाही येता आम्ही कुठंतरी झाडाला लटकलेलं तुम्हाला ह्या सप्टेंबर रोजी आम्ही आत्महत्या करणारे शासनाला आम्ही निवेदन देऊन 15 ऑगस्टला आम्ही निवेदन दिलं तर शासनानं आम्हाला सांगितलं हे तुम्ही बघू शकाल की कशा प्रकारे ग्रामसभा भरल्यानंतर कसे मारण्यात ग्रामस्थाला मारण्यात आलेले आहे. तुम्ही बघू शकता समोरच हे कशाने मारलेले हे तुम्ही बघू शकता ग्रामस्थ ज्यांना मारण्यात आलेले आपण त्याला विचारणार आहोत नेमकं कशामुळे मारण्यात आलं तुम्हाला. काय नाही आम्ही ग्रामसभा असंच घेत होतं की मागून कवा आलेत काय माहीतच नाही. तुम्ही काय त्याला प्रश्न वगैरे विचारणं काय केलं मुलाने काही विचारलं नाही. हे बसलेलं होतं अचानक त्याला पाठीवर काट्या हाणल्या गेल्यात ह्याच्यात पुरेपूर